नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. खारेगाव इथे भरलेल्या तैलचित्र प्रदर्शनात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिली भेट. ठाणे स्थानक अजूनही जंक्शनपासून वंचितच आणि घोडबंदर रोडवरील पेट्रोल पंपाला लागली आग. समाज परिवर्तनाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून मागच्या 7 दशकांपासून समाज प्रबोधनाचं कार्य करणाऱ्या धर्माधिकारी कुटुंबियांच्या सामाजिक कार्याचं तैलचित्र प्रदर्शन मागील 10 दिवसांपासून कळवा खारेगाव ठाणे इथे आयोजित करण्यात आले आहे. आतापर्यंत या तैलचित्र प्रदर्शनास मुंबई, नवी मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो लोकांनी भेटी दिल्या आहेत. आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देखील या प्रदर्शनाला भेट दिली. 27 मार्चपर्यंत सुरू असणाऱ्या या तैलचित्र प्रदर्शनातून डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध समाज प्रबोधन कार्याचं चित्ररूप प्रदर्शन, धर्माधिकारी कुटुंबियांच्या 3ही पिढ्यांनी केलेले सामाजिक कार्य तसंच धर्माधिकारी कुटुंबियांना मिळालेले पुरस्कार चित्ररूपानं मांडण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी देखील आज या प्रदर्शनाला भेट दिली. पत्रकारांशी बोलताना यावेळी 3 वर्षांची सक्तमुजरी झालेले शिवसेनेचे उमेदवार बबनराव घोलप यांच्याबाबत शिवसेना विचार करत असून आवश्यकता भासल्यास 2 दिवसात आपण उमेदवार बदलू अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यानंतर ते नवी मुंबईतील प्रचार सभेस रवाना झाले. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंब्र्याला जे कोम्बिंग ऑपरेशन झालं त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांशी हुज्जत घालून त्यांच्यावर दबाव टाकला आणि अटक केलेल्या काही संशयितांना सोडून देण्यास भाग पाडलं. यावेळी मुंब्र्याच्या पोलिसांनी शिवसेनेच्या दबावाखाली हे कोम्बिंग ऑपरेशन केलं असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. या विषयावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की राष्ट्रवादीचे नेते स्टंटबाजी करत असून गृह मंत्रालय हे राष्ट्रवादीकडे असताना पोलीस शिवसेनेच्या इशाऱ्यावर कसं काय कोम्बिंग ऑपरेशन करू शकतात असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचेच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता युट्यूबवर देखील. बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे धावली. त्याला आता 161 वर्ष झाली, तरीही ठाणे स्थानकाला अद्यापपर्यंत जंक्शनचा दर्जा मिळालेला नाही. त्यातच या ठिकाणी कोचिंग टर्मिनलही नसल्यानं येथून एकही लांब पल्ल्याची गाडी सुटत नाही. परिणामी जिल्ह्यातील लाखो प्रवाशांना सीएसटी, दादर, एलटीटीवरच अवलंबून राहावं लागतं. ज्या हिरहिरीनं निवडणुका लढवल्या जातात त्या जोमानही समस्या का सोडवली जात नाही असा सवाल ठाणेकरांनी केला आहे. सीएसटी स्थानकाचा विकास ज्या झपाट्यानं झाला त्या तुलनेत ठाणे स्थानकाची विकास यात्रा धीम्या गतीनं सुरू आहे. या ठिकाणी एकूण 11 फलाट असून त्यातून फलाट क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 येथून उपनगरीय लोकलच्या अपडाऊन मार्गावरील धीम्या जलद फेऱ्या होतात. फलाट क्रमांक 5, 6, 7, 8 वरच लांब पल्ल्याच्या दिवसाला 200हून अधिक गाड्या दोन्ही मार्गांवर थांबतात. फलाट क्रमांक 9, 10, 10A येथून केवळ ट्रान्स हार्बर मार्गे वाशी, नेरूळ, बेलापूर, पनवेलसाठीच्या लोकल धावतात. मध्य रेल्वेच्या एकूण 1910 फेऱ्यांपैकी 1,500हून अधिक फेऱ्या या स्थानकामधून होतात. त्यापैकी सुमारे 150 फेऱ्या येथूनच सीएसटीसाठी दोन्ही मार्गांवर सोडल्या जातात. तिकीट वितरणातून दिवसाला सुमारे 50 लाखांची उलाढाल होणारे हे मध्य रेल्वेचं एकमेव उपनगरीय स्थानक आहे. इथे 3 पादचारी पूल असून त्यापैकी 2 1980च्या दशकातील आहेत. त्यांची डागडुजी आवश्यक आहे. गेल्या वर्षीच बांधलेला तिसरा 12 मीटर लांबीचा पादचारी पूलही अपुरा पडतोय. स्वच्छतागृह, पाणपोळ्यांचा अभाव, बाकड्यांची वानवा, अरुंद फलाट अशी स्थिती असली तरी फलाटांची उंची वाढवण्याचं काम जोमानं हाती घेण्यात आलंय. राज्य शासनाच्या अखत्यारीतील मनोरुग्णालयाच्या अतिक्रमणातील काही जागेत नव्या स्थानकाचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींनी मांडला होता. मात्र योग्य पाठपुराव्या अभावी तो धूळ खात पडलाय. त्यासाठी आरोग्य खात्यासह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढणं महत्वाचं आहे. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18वर 902 क्रमांकावर रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका आवाज माझा. घोडबंदर रोडवरील कासारवडोली भागातील पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या जीजी सर्व्हिस स्टेशन या पेट्रोल पंपाच्या भूमिगत टाकीमध्ये आग लागल्याची घटना काल संध्याकाळी 7:30च्या सुमारास घडली. या आगीमध्ये संपूर्ण पंप खाक झाला.
या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान या आगीमुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक थांबवण्यात आली होती. परिणामी पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. मात्र आगीचं नेमकं कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही. दिलीप हरिश्चंद्र पाटील यांच्या मालकीचा हा पेट्रोल पंप आहे. शुक्रवारी रात्री या पेट्रोल पंपाच्या भूमिगत टाकीमध्ये इंधन भरण्याचं काम सुरू होतं. या पंपाच्या भूमिगत टाकीमध्ये टँकरमधील पेट्रोल ओतत असताना झालेल्या घर्षणामुळे टाकीमध्ये अचानक आग लागली आणि काही क्षणातच ती भडकली. त्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहन चालकांची धावपळ उडाली. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी पंपाची वीज बंद करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं आग लागताच कर्मचाऱ्यांनी पळ काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी तातडीनं घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीनंतर सबंध परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. तसंच आग विझवण्यात अडचणी येत असल्यामुळे कापूरबावडी इथेच वाहतूक थांबवण्यात आली. त्यानंतर बाळकूम वागळे अग्निशमन केंद्राचे 4 बंब आणि एका टँकरच्या सहाय्यानं या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, अशी माहिती आपत्कालीन कक्षाच्या वतीनं देण्यात आली. ठाणे जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत अनेक पक्षांची सरकार राज्यात आली, पण या जिल्ह्यातील गरीब आदिवासी लोकांपर्यंत विकासाची गंगाही पोहोचलीच नाही. परिणामी येथील ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक विकासापासून दूरच राहिला. प्रत्येक मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे असं सरकारचं धोरण आहे. परंतु ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुली मात्र शिक्षणापासून अजूनही वंचित आहेत. आणि या अशाच मुलींच्या मदतीसाठी ठाण्यातील एका संस्थेनं पुढाकार घेतलाय. वाडा, मोखाडा, जव्हार, विक्रमगड यासारख्या दुर्गम भागातील मुलींना ही संस्था शिक्षणाव्यतिरिक्त संगणकाचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर्मन भाषेचे धडे देते. यासाठी त्यांनी खास करून जर्मन येथून 2 शिक्षकांना नेमण्यात आलंय. ही शाळा ठाण्यातील येऊर येथील आनंद आश्रम इथे भरते. एक मुलगी शिकली की पूर्ण घर शिकतं असं म्हटलं जातं. यासाठी सरकार किंवा शासन नेहमीच मुलगी शिकली पाहिजे असं ओरड करत असते. परंतु प्रत्यक्षात मात्र असं घडत नाही. ठाणे जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत अनेक पक्षांची सरकार राज्यात आली, पण या जिल्ह्यातील गरीब आदिवासी लोकांपर्यंत विकासाची गंगा काही पोहोचली नाही. परिणामी येथील ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक विकासापासून दूरच राहिला. त्याला येथील मुलीही अपवाद ठरल्या नाहीत. या भागात न शाळा नीट आहेत, न रस्ते किंवा न पाण्याची सोय. आणि अशाच हुशार आणि ज्यांना खरंच शिक्षण घेऊन काही बनायचंय अशा मुलींसाठी ठाण्यातील एका संस्थेनं पुढाकार घेतलाय. ही संस्था अशा मुलींना नुसतं शिक्षण देत नाही, तर त्यांना स्वावलंबी बनवून त्यांना त्यांचा रोजगारही उपलब्ध करून देतं. ठाण्यातील येऊर भागातील जंगलात आनंद आश्रम इथे अशा मुलींना राहण्यापासून शिक्षण तसंच तंत्रज्ञान सारख्या गोष्टी इथे दिल्या जातात. संगणकाचं शिक्षण तर या मुलींना देतातच, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर्मन भाषेचं शिक्षणही या ठिकाणी या मुलींना दिलं जातं. यासाठी खास 2 शिक्षिका या संस्थेनं जर्मन आणि ऑस्ट्रेलिया इथून आणल्या आहेत. दरम्यान ठाणे जिल्ह्यातून 24 आमदार, 4 खासदार निर्माण होतात, तरीही ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षण क्षेत्राकडे मात्र दुर्लक्ष होतं. मनात इच्छा असूनही या मुलींना शिक्षण घेता येत नाही. अशा वेळी या मुलींना मदतीचा हात दिलाय तो या संस्थेनं आणि त्यामुळेच या भरारीमध्ये या मुलींच्या पंखांना आणखीन बळ मिळालंय. मतदान करा, तो आपला हक्क आहे आणि तो आपण जरूर बजावा. आम्ही मतदान करणार आहोत, तुम्ही देखील मतदान करा, असा संदेश देणारे घोषणांचे फलक यंदा ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रेत दिसणार असून यंदाची स्वागत यात्रा मतदार जागृती यात्रा ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील असतानाच नववर्ष स्वागत यात्रेमधून देखील ही जागृती केली जाणार आहे. मतदारांना जागृत करण्यासाठी सुमारे 50,000 बॅचेसचं वाटप ठाण्यातील स्वागत यात्रेत होणार आहे. श्री कोपिनेश्वर मंदिराच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TGSB मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TGSB चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. खारेगाव इथे भरलेल्या तैलचित्र प्रदर्शनात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिली भेट. ठाणे स्थानक अजूनही जंक्शनपासून वंचितच आणि घोडबंदर रोडवरील पेट्रोल पंपाला लागली आग. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता
आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.